हरिदासाचे गरी मज उपजवा जन्मांतरी. जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे पुन्हा भगवंताने पाहिलं आणि सांगितलं, म्हणले महाराज अजून काही द्यावं लागेल का? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ती मागणी अभंगाच्या दुसऱ्या पुनरावृत्ती केली बरं का. मनाशी काही मागा हेची देगा किंवा देगा पांडुरंगा. मला काही देऊ नको बाबा, तीच मागणी. म्हणजे कोणती? हरिदासाकडे जन्म द्यावा, हीच माझी मागणी. मग एकाने विचारलं, महाराज तीच का मागणी केली? तुम्हाला माहिती आहे का? आमचे गुरुजी दृष्टांत द्यायचे. पूर्वी आपल्याकडे संक्रांतीला वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करायचे बरं का. कोणते कोणते? तिळीचे लाडू. आणि तिळीचे लाडू जी बाई सुग्रण असेल तिला जमतात बरं का. पाक जरासा ढिला राहिली, आता फाक्या वय जातीस. जय रे. आणि एकदम कडक वैल्या घन सुमटाला का फोडत नाही तरी बी फुटत नाही. हो, एक घरी असा तणक झाला लाडू. त्या घरमालकाने जसा हातोडा टाकला तसा तो उधळला. सिक्सच डायरेक्ट पत्नीच्या कपाळावर बसला. हे मोठं टेंगू आहे का नाही? काय करावं असे ते सर्वांना जमत नाही. म्हणून सुगरणी उदारे रसज्ञानी जेवणारे मिळती मग अवसरे हातू जैसा. सर्वांच्या हाताचा अन्न गोड लागत नाही. तुम्ही प्राण होता त्या कामामध्ये, तुमच्या हाताचा अन्न गोड लागेल. आणि अजून चुरमुऱ्याचे लाडू, हो, डाळीचे लाडू, सोजीचे लाडू आहे का नाही? हो, शेंगदाण्याचे लाडू. आणि सर्वात सोपा लाडू तर तो म्हणजे मुरमुराना लाडू. मग काय झालं, एका घरामध्ये श्रीमंत घरात एक आजोबा होते. मुलगा नोकरीला लागला, 8वा वेतन आयोग मिळाला आणि बापाच्या तोंडात एक बी दात नाही. त्याने काय केलं, नेलं 40 गावला. बापाचे सर्व तोंड तपासलं, ते कवच बसून आणलं. कवच कळतं ना इकडे? हो, ते कवच बसून आणलं. आणि मग आणल्यानंतर त्या आजीबाईला एवढा आनंद झाला, म्हणा माणूस कधी कवच बसवलेलं ना, मग काय का बसू देऊ ना. त्या आजीबाईने काय केलं, ताटभर लाडू दिले. सर्व प्रकारचे शेंगदाण्याचे, चुरमुऱ्याचे, सोजीचे सर्व लाडू दिले. मग या बाप्पानी मुरमुरासनीकडे ते सुरू करू ना. अहो बाबा बी भलता जागून करा. त्याने पहिले 3 लाडू उचला आणि जसा दाबल्याबरोबर ते कवच त्या लाडवातच घुसलं. हो, आणि ते काय झालं, ते नवीन फिट्ट बसलेलं नव्हतं. जसं तोंडातून असं भड करी पडलं, गरम गडत ते कुठे निघून गेलं. या बाबाला चांगलं काही दिसत नाही. अशा आता की हा बाई म्हणे काय देखील राहणार नाही. म्हणा लाडू पड जायले. म्हण जाऊ द्या ना तू लाडू, मी तुम्ही 100 लाडू दे दुसरा नाही. हो, मला तोच पाहिजे ना. कारण काय, हो, त्याच्यामध्ये ते कवच होतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना ते वर्म माहिती होतं. तुका म्हणे त्याचे कळले
पण तू जे देणार त्यात आमचं आत्मकल्याण नाही, त्याच्यात आमचं वाटोळ आहे, पण आम्ही जे मागतोय तू तू देणार नाही. याचं कारण काय आहे? लग्न झाल्यावर मुलीला माहेरी राहण्यात जरी आनंद वाटत असेल पण ते योग्य नाही, सासरी जाण्यात जरी इंटरेस्ट नसेल तरी ते योग्य आहे. कारण शास्त्रकारांचं मत आहे. कोणतं मत आहे? हो, शास्त्रकारांनी मत सांगितलेले काय? पुष्पे गंध हो विठाला विठाला